अकोला जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा कायम आहे। तापमानानं 44 अंशांचा टप्पा पार केलाय। गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। दुपारच्या वेळात रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट बघायला मिळतोय। प्रशासनानं नागरिकांना दुपारी बाहेर जाणं टाळण्याचं, भरपूर पाणी पिण्याचं आणि उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलंय। याचाही आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी। बघूया। अकोला जिल्ह्याला 3 दिवसाचा हवामान विभागाच्याकडून येलो अलर्ट जारी केला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे। दरम्यान सकाळच्या ज्या शाळा आहेत त्या आता सुरू आहेत आणि दुपारच्या नंतर सर्व कामकाज ठप्प झालं आहे आणि एकंदरीत आता दुपारचे कोचिंग क्लासेस असेल किंवा ट्युशन क्लासेस असेल या सर्व बंद करण्याचं सूचना आता महापालिका प्रशासनासह जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत आणि अकोला जिल्ह्याला 3 दिवसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तसेच 20 तारखेला पावसाची शक्यताही वर्तवली जात आहे। अकोला जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा कायम असून तापमान 44.2 अंश सेल्सिअसवर गेला आहे आणि गेल्या काही दिवसापासून तापमानात वारंवार वाढत होत आहे। तर रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी शुकशुकाट पाहावयास मिळत आहे। नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 19 एप्रिलपर्यंत विदर्भात येलो अलर्ट जारी केला आहे। मात्र 20 एप्रिल रोजी हवामानात बदल होण्याची शक्यता असून सोसायटीच्या वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाजही वर्तवला आहे। दरम्यान प्रशासनाने नागरिकांना दुपारी बाहेर जाणे टाळावे, भरपूर पाणी घ्यावे, डिहायड्रेशन होऊ नये याची काळजी घ्यावी, तसेच छत्री किंवा इतर जे उन्हापासून संरक्षित वस्तूचा वापर करावा आणि आपली काळजी घ्यावी असं आरोग्य प्रशासनासह अकोल्याच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन केलं आहे। योगेश शिरसाट, NDTV मराठी, अकोला।